श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत स्वाती देवधर सिंग यांचा ललितबंध. विषय आहे केवडा. रेशमी साडीत जपलेले केवड्याचे कणीस, गणपतीच्या निर्माल्यातही दरवळणारी जर्द पात, नागाची भीती घालणारं भुसभुशीत मातीचं समुद्रालगतचं बन, पानांच्या आडून प्रणय धुंदी जागवणारा हलक्या मादक सुवासाचा गुच्छ, कोळिणीच्या आंबाड्यावर वेणीत मिरवणारा टोकदार, फार पूर्वी सणासमारंभाच्या जेवणानंतर मुखशुद्धी गोळ्यांचा गंध, उत्तरेकडच्या शाहीखान्यात मेजवानीत वरून पेरलेले पाणी, अशा अनेक रंग रूप गंधाने केवढा भेटत राहतो, शिडकावत राहतो. केतकी वर्ण आणि काही काव्य सोडलं तर तसा दुर्लक्षितच राहिला ना केवडा. दक्षिणेकडे केवड्याची पाने बांधून त्यात वाफवलेले उंडे वा इडली, तर थायलंडमध्ये याच्या पानात केलेला गोड पदार्थ पॅन्डॅनस. माणसाच्या कल्पक बुद्धीची, चवीच्या खाण्याचीच उदाहरणे. पण सर्वसामान्यपणे केवडा लोकप्रिय आहे तो अत्तर आणि उदबत्ती या रूपात. केवडा म्हणजे सुप्त काही, काटेरी, सामान्य, ओबडधोबड पात जेव्हा फिकट पिवळी ते गडदसर होऊन झळाळते, पर्णगुच्छांनी मिरवते आणि आसमंताला विलक्षण सुगंधात न्हाऊ घालते, अगदी एखादी पातसुद्धा दडून, तेव्हा त्या आनंदाचं नाव असतं केवडा. आता तर केवड्याचे बन सोडाच, एखादे उंच झुडूपही दुर्मिळ. केवड्याची लागवड केली जात नाही. प्रसिद्ध गणपतीपुळ्याच्या स्वयंभू स्थानापाठी डोंगर आहे. प्रदक्षिणा मार्गात त्या उतरणीला घाटीभोवती गर्द केवड्याची बने होती. आता तुरळक शिल्लक आहेत. गणपतीचं आवडतं, नेहमीपेक्षा वेगळ्या रूपाचं 4 ते 7 दिवस टिकणारं फूल म्हणजे केवडा, हे नकळतपणे ठसवणारी. कोकणात गणेश चतुर्थीच्या आसपास माम्या विकायला आणतात केवड्याच्या फणा. मग प्रवासात उघड्या खिडकीतून कधी केवड्याची ती गंध झुळूक येते, मन मोहरून टाकते. जाग होई तो गाडी प्रवासाला पुढे निघून गेलेली असते. नजर केवड्याचं बन शोधू लागते. केवड्याच्या सुगंध लहरीने मनात काही हुळहुळू लागतं. केवड्याच्या बनी नागाची सोनेरी सळसळ, तुझ्या माझ्या मनी पातीचा सुवर्ण दरवळ. केवड्याच्या बनी नागाची सोनेरी सळसळ, तुझ्या माझ्या मनी पातीचा सुवर्ण दरवळ. लाज अन असोशी उकलेना मेळ, विलक्षण अशी पडे दोघा भूल. लाज अन असोशी उकलेना मेळ, विलक्षण अशी पडे दोघा भूल. हलके कुजनी थरथरती रेशीम झुल, सागर उन्मनी सुगंधाची सोन्यास चाहुल. हलके कुजनी थरथरती रेशीम झुल, सागर उन्मनी सुगंधाची सोन्यास चाहुल. बाळपणीचे रम्य क्षण, सख्यांचा गोतावळा, जुनं अलवार प्रेम झर झर मनाच्या पडद्यावर उमटू लागतं. त्यातले अनेक जण आज कुठे असतील बरं? त्यांची स्वप्न प्रत्यक्षात उतरली असतील काय, वाटून जातं. असा हा केवडा, गावाबाहेरचा, डोंगरालगतचा, समुद्र व खाडीपासचा, नाहीतर एखाद्या जीर्ण शीर्ण घराजवळ उंच मुळांनी तग धरून राहणारा. आपल्यातही किती केवडे असतील ना, सुप्त रंग नि सुगंध उकळण्याची वाट पाहणारे, किंवा स्वतःच्या गंधकिमयेशी अजाण. त्यांचा सुगंध जाणवेल का बाहेरच्यांना? केवडा कधी फुलून यावा, ज्याचा त्याला गंध लाभावा. केवडा कधी फुलून यावा, ज्याचा त्याला गंध लाभावा. जंगलातूनही कधी हळवा, स्वतःचा सूर ताल गवसावा. जंगलातूनही कधी हळवा, स्वतःचा सूर ताल गवसावा. केवडा हा स्वाती देवधर सिंग यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. निर्मिती सहाय्य पूर्वा राणे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.